नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव किरण आनंदराव गवळी. मी सातारा जिल्ह्यातील अंगापूर या गावातील रहिवासी आहे. माझं एज्युकेशन 2000 माझं पूर्ण जे एज्युकेशन होतं फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड और 12th स्टँडर्ड हे अंगापूर या गावातूनच झालं. जिल्हा परिषद शाळा अंगापूर. त्याच्यानंतर 10वीला मला 51% पडले होते. त्यानंतर मी 12वी केली आर्ट्समधून. ओके. आर्ट्समधून केल्यानंतर मी सातारा सिटीमध्ये आलो शिक्षणासाठी. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला सातारा पॉलिटेक्निक सातारा SPS कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि शिक्षण घेत होतो. पण त्यावेळेस मी खूप टेन्शनमध्ये होतो, घाबरलेलो होतो की आपण गावाकडच्या भागातून आलेलो आहे, खूप कमी मार्क्स पडलेले आहेत आपल्याला आणि आपल्याला इंग्लिश येत नाहीये, मॅथमॅटिक्स येत नाहीये. त्यावेळेस मला माझ्या काही मित्रांनी सजेस्ट केलं की तू ढाणे सरांचा क्लास जॉईन कर. त्यानंतर तू स्वतःलाच कळेल किती फरक पडतोय ते तुझ्या मार्क्समध्ये, तुझ्या आत्मविश्वासामध्ये, तुझ्या कॉन्फिडन्समध्ये. तर मी ढाणे सरांचा क्लास जॉईन केला आणि काही दिवसातच मला ढाणे सरांची शिकवण्याची पद्धत, त्यांच्या पद्धती, कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या पद्धती, टेक्निकल नॉलेज, ओके, मॅथमॅटिक्स नॉलेज, लॉजिक्स, ओके, ट्रिक्स ज्या होत्या त्या ऑटोमॅटिकली कशा कमी वेळामध्ये खूप नॉलेज घ्यायचं, कमी वेळामध्ये कसे क्वेश्चन पेपर सोडवायचे, कमी वेळामध्ये कसे क्वेश्चन आन्सरिंग करायचे, त्याचा खूप मला फायदा झाला. आणि मी तसं फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरला चांगले मार्क्स पाडून थर्ड इयरला मला 75% पडले आणि मी डिप्लोमा माझा पूर्णतःरित्या कम्प्लीट केला. त्यावेळेस माझा खूप आत्मविश्वास वाढलेला होता. त्याच्यानंतर मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा फॉर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यानंतर सुद्धा मी परत ढाणे सरांच्याकडे क्लास लावला. तिथे सुद्धा मला खूप ढाणे सरांच्याकडून जे हायर लेवल एज्युकेशनचे जे नॉलेज होतं ते मिळाले. ढाणे सरांच्या बरोबर ज्यावेळेस मी क्लासमध्ये बसायचो त्यावेळेस मी खूप क्लासमध्ये बसलो. कॉम्प्युटर सायन्सच्याच क्लासला मला बसायला मिळत होतं, भरपूर क्लासला पण बसायला मिळत होतं. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या क्लासला पण बसायचो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला पण बसायचो. त्यांचे टॉर्म्स ते सुद्धा मी शिकत होतो. पण त्यांच्याकडून खूप नॉलेज मिळत होतं मला प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये कसं, कारण त्या सर्व टेक्नॉलॉजी इंटरलिंकिंग होत्या. त्यामुळे खूप नॉलेज मिळत होतं, खूप आत्मविश्वास वाढत होता. त्याच्यामुळे मला माझ्या इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला मला 77 मार्क्स पडले. मी युनिव्हर्सिटी रँकिंग राहिलो, कॉलेज टॉपर राहिलो. त्याच्यानंतर ढाणे सरांच्या या एज्युकेशन टेक्निकमुळे मला आत्मविश्वास वाढला आणि मी त्यानंतर सिडॅक केलं. मी सिडॅक पुण्यातनं केलं, सनबीम इन्स्टिट्यूटमधून केलं. त्याच्यानंतर मी जापनीज कंपनीमध्ये जॉबला लागलो NCHCL म्हणून. ओके. त्याच्यानंतर मी ट्रायजन टेक्नॉलॉजीमध्ये जॉब करत होतो. आता मला 13 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर मी IIT जम्मू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जम्मूमधून माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमध्ये माझं मास्टर केलेलं आहे. तर हा माझा जीवनाचा प्रवास हा खूपच स्ट्रगलवाचा होता, कारण एका छोट्याशा गावातून मी आलो होतो जिथे मला मोस्टली इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स रिलेटेड खूपच बेसिक कन्सेप्ट सुद्धा क्लिअर नव्हत्या. पण ढाणे सरांच्यामुळं खूपच कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि मला माझ्या आयुष्यामध्ये यश गाठता आलं. आज मी भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन बरोबर काम करतोय, भारताच्या शिक्षण मंत्र्यांबरोबर काम करतोय आणि भारतामध्ये पूर्णरित्या फ्री एज्युकेशन करण्यासाठी मी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत माझ्या टीम बरोबर. आणि त्याच्यामुळे गावातील सर्व, देशातील सर्व भाषेतील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे. तुम्ही दीक्षा मोबाईल ॲप बघा किंवा दीक्षा ट्राय करा, दीक्षा वेबसाईट चेक करा, इजाद रिपीटर मोबाईल ॲप बघा. तर हे सर्व मोबाईल ॲप मी डिझाईन केलेलं आहे. आज मला खूप अभिमान वाटतोय ढाणे सरांच्या बरोबर शिक्षण घेतल्यामुळं, ढाणे सरांच्या बरोबर क्लास घेतल्यामुळे. त्यांच्यामुळे माझ्या खूप बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, खूप टेक्निकल नॉलेज मिळालं, खूप आत्मविश्वास वाढला, स्टेज डेअरिंग वाढलं, इंटरव्ह्यू स्किल्स आले. तर खूपच ढाणे सर तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्या आयुष्यातील यशामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि माझ्या भविष्यामधील सुद्धा यशामध्ये तुमचा खूप मोठा वाटा असणार आहे. तेच त्यामुळे तुम्हाला खूप 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 धन्यवाद आणि लवकरच भेटू सर तुमच्याबरोबर. धन्यवाद. थँक्यू.